नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सिद्ध शब्द कोणते आणि साधित शब्द कोणते याच्यावर मित्रांनो एक तरी प्रश्न येत असते. तर सिद्ध शब्द आपण मूळ शब्द, मूळ धातू, सिद्ध धातू, मूळ धातू, धातू म्हणजेच काय हे बघितलं. धातू म्हणजेच मूळ शब्द होते. तर सिद्ध शब्द म्हणजेच मूळ शब्द, सिद्ध शब्द म्हणजेच मूळ शब्द. जे भाषेमधील मूळ शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. सिद्ध शब्द आणि साधित शब्द जे सिद्ध शब्दाला प्रत्यय जोडून किंवा उपसर्ग लागून जे तयार झालेले शब्द असतात त्यांना साधित शब्द असे म्हणतात. सिद्ध शब्द, सिद्ध शब्द, सिद्ध शब्द म्हणजेच सिद्ध शब्द म्हणजे भाषेतील मूळ शब्द, मूळ शब्द त्याला सिद्ध शब्द म्हणतात. त्याला सिद्ध शब्द म्हणतात. भाषेतील मूळ शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. ते कोणते आहेत? उदाहरणार्थ आहे जा, उठ, बस, कर, हे झाले मित्रांनो मूळ शब्द. मूळ शब्द म्हणजेच सिद्ध शब्द. मूळ शब्द म्हणजेच मूळ शब्द, मूळ शब्द म्हणजेच सिद्ध शब्द. आता सिद्ध शब्दाचे प्रकार पडतात. सिद्ध शब्द, तत्सम शब्दाचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार कोणते? तत्सम, तत्सम, तद्भव आणि देशी शब्द. तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृत मधून मराठी जसेच्या तसे आलेले शब्द, म्हणजेच तत्सम शब्द. आणि तद्भव शब्द संस्कृत मधून मराठीत येताना मूळ रूपात चेंज होते. मूळ रूपात बदल होतो. मूळ रूपात बदल होतो त्याला तद्भव शब्द असे म्हणतात. आणि देशी शब्द जे बोली भाषेत वापरले जातात, बोली भाषेत वापरले जातात त्यांना देशी शब्द म्हणतात. तर सिद्ध शब्द म्हणजेच काय? सिद्ध शब्द म्हणजेच मूळ शब्द. आणि मूळ शब्द म्हणजेच धातू असते आणि धातूलाच आपण सिद्ध शब्द म्हणतात. ते कोणते आहेत? जा, उठ, बस, कर, असे सिद्ध शब्दाचे 3 प्रकार पडतात. तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द. संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे जे शब्द आलेले असतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आणि संस्कृत मधून मराठीत येताना बदल होतो त्यांना तद्भव शब्द म्हणतात. आणि देशी शब्द म्हणजेच आपण जे बोली भाषेमध्ये वापरतो त्यांना देशी शब्द म्हणतात. मित्रांनो, याचे आपण तत्सम शब्द कोणकोणते आहेत आणि तद्भव शब्द किती आहेत आणि देशी शब्द किती आहेत याच्यावर प्रश्न येतच असतात मित्रांनो. ते आपण आता बघू. तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता. पण साधित शब्द म्हणजेच काय ते बघणार आहोत. तर साधित शब्द म्हणजेच काय? सिद्ध शब्द आपण बघितलं. सिद्ध शब्द म्हणजेच मूळ शब्द. मूळ शब्दाला प्रत्यय लागून किंवा उपसर्ग लावून जे तयार झालेले शब्द असतात त्यांना साधित शब्द म्हणतात. मूळ शब्दालाच म्हणजेच साधित
शब्द मूळ शब्दाला, मूळ सिद्ध शब्दाला, सिद्ध शब्दाला प्रत्यय लावून किंवा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द असतात. तयार झालेले जे शब्द असतात त्यांना साधित शब्द असे म्हणतात. साधित शब्द. तर साधित शब्द म्हणजेच ज्याला उपसर्ग लागलेला असते किंवा उपसर्ग म्हणजे समोर आणि प्रत्यय म्हणजे मागे जे शब्द लागलेले असतात त्यांना साधित शब्द म्हणतात मित्रांनो. तर साधित शब्दाचे 4 प्रकार पडतात. पहिला उपसर्ग घटित, दुसरा प्रत्यय घटित, आणि चौथा आहे अभ्यस्त. आणि पाचवा आहे सामाजिक. चौथा आहे सामाजिक. हे आहेत मित्रांनो प्रकार साधित शब्दाचे. हे प्रकार उपसर्ग म्हणजेच समोर लागलेला असते, समोर, आणि हा मागे. अभ्यस्त म्हणजेच काय आणि सामाजिक शब्द म्हणजेच काय हे सर्व आपण डिटेल मध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर चला मग तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण तत्सम शब्द बघणार आहोत. तर तत्सम शब्द म्हणजेच काय, मराठीमधून संस्कृत मधून मराठीमध्ये जसे तसे आलेले शब्द त्यांना संस्कृत शब्द म्हणतात. आणि मूळ अर्थ संस्कृत शब्द जसे तसे आलेले आहेत म्हणून त्या मूळ अर्थामध्ये बदल होत नाही, चेंज होत नाही. तर ते शब्द कोणते मित्रांनो? हे शब्द पाठ करणे किंवा लक्षात ठेवणे. तुम्ही ट्रिक नुसार जर कधी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला लक्षात राहतील. नाहीतर हे तेवढे शब्द संस्कृत मधले जे शब्द आहेत ते मराठीमध्ये जसे तसे आलेले आहेत. ते शब्द कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे हे मित्रांनो मी तुम्हाला लिहिले आहेत. हे शब्द ते तुम्हाला पूर्ण पाठ होतील. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मित्रांनो. लक्षपूर्वक ऐका. तर राजा लक्षात कसा ठेवायचा? एक राजा नावाचा विद्यार्थी होता. राजा नावाचा विद्यार्थी होता. गणित राजा नावाचा विद्यार्थी होता. गणित, भूमिती, भूगोल हे ग्रंथ लिहित होता. राजा नावाचा विद्यार्थी होता. गणित, भूमिती, भूगोल हे ग्रंथ लिहित होता. त्याचे प्रिय मित्र सत्कार करण्याचे ठरवले आणि जे मित्र होते त्याचा प्रिय मित्र होता तो सत्कार करण्याचा ठरवला आणि त्याचे जे मित्र होते ते पण त्याला समर्थन केले. तर मग त्या मित्रांनी एक समिती गठीत केली. बघा मित्रांनो, राजा नावाचा एक विद्यार्थी होता. गणित, भूमिती आणि भूगोल हे ग्रंथ लिहिला. तर त्याचा एक प्रिय मित्र होता. त्याने सत्कार करण्याचे ठरवले. तर सर्व मित्रांनी समर्थन केले आणि एक समिती गठीत केली. त्याच्यानंतर त्या समिती गठीत केले. तर त्या राजाचे जे गुरु होते जगन्नाथ स्वामी, त्या राजाचे गुरु जगन्नाथ स्वामी होते. ते शास्त्रीय अभ्यास, विद्वान आणि कीर्ती व दिशामान होते. सत्कार करण्याचे ठरवले तर तो कार्यक्रम झाला. तर त्या कार्यक्रमामध्ये त्याचे गुरु येणार होते. राजा नावाचा एक विद्यार्थी होता. भूगोल, भूमिती हे ग्रंथ तो लिहित होता.
राजा नावाचा विद्यार्थी होता. गणित, भूमिती, भूगोल हे ग्रंथ लिहित होता. पण त्याचे प्रिय मित्र एक होता, त्यांनी सत्कार करण्याचे ठरवले आणि समर्थन सर्व मित्रांनी समर्थन केले व एक समिती गठीत केली. समिती गठीत केल्यानंतर कार्यक्रम होणार. तर त्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे आले होते तर त्याचे गुरु होते. कोण होते? गुरु जगन्नाथ स्वामी. गुरु जगन्नाथ स्वामी बद्दल विशेष माहिती सांगितली आहे. ते शास्त्र अभ्यासात होते, विद्वान होते, त्यांची कीर्ती महान होती, ते दिशादायक होते. अजून त्यांचे गुरु येणार होते, अजून प्रतिष्ठित व्यक्ती येणार होते, ऋषी मुनी येणार होते, त्याचे पिता येणार होते, पुत्र येणार होते, पुत्र कन्या व भगिनी येत होते. पुत्र कन्या भगिनी कोण कोण येणार होते? त्यांचे गुरु येणार होते, प्रतिष्ठित व्यक्ती येणार होते, ऋषी मुनी येणार होते, पिता व पुत्र कन्या, पिता येणार होते व पुत्र येणार होते, पुत्र कन्या भगिनी हे येणार होते. त्याच्यानंतर त्याचे मित्र पण येणार होते कार्यक्रमाला. मित्रांची नाव कोणकोणती आहेत? प्रकाश येणार, आकाश, आनंद, हरी, रीती, प्रीती, संगीता व कविता, मित्र व मैत्रीण येणार होते. त्याच्यानंतर कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर तो यज्ञ कार्यक्रम हे सर्व येणार होते. मग त्यांनी यज्ञ करण्याची शुभ दिन, यज्ञ करण्यासाठी शुभ दिन कोणता? चतुर्थीचा. यज्ञ करण्यासाठी शुभ दिन चतुर्थीचा ठरवले. यज्ञ करण्याकरिता शुभ दिन ठरवले. यज्ञ करण्याकरिता शुभ दिन चतुर्थीचा सिलेक्ट केले. त्याच्यानंतर पुष्प, जल व पाणी. यज्ञ करण्याकरिता काय काय लागते? पुष्प, जल लागते आणि अग्नी लागते. अग्नी झाले. मग तो हे पूर्ण त्याचे सामान झाले. मग कुठं गेले ते? अरण्य म्हणजे जंगल होते. तर जंगलामध्ये काय काय होते? पशु, पक्षी, प्राणी आणि वृक्ष होते. पण एका वृक्षाच्या खाली विष्णू भगवानाची मूर्ती होती, तिथं मंदिर होते आणि त्याचे दर्शन घेतले. समजला मित्रांनो? कसा लक्षात ठेवायचा? राजा नावाचा विद्यार्थी होता. गणित, भूमिती, भूगोल ग्रंथ. राजा नावाचा एक विद्यार्थी होता. गणित, भूमिती आणि भूगोल हे ग्रंथ लिहित होता. तर त्याच्या प्रिय मित्र सत्कार करण्याचे ठरवले. तर सर्व मित्रांनी समर्थन केले आणि त्या मित्रांनी एक समिती गठीत केली. कार्यक्रम करण्याकरिता निमंत्रण कोणाला द्यायला? तर त्याचे प्रिय गुरु होते. गुरु जगन्नाथ स्वामी. ते कसे होते? शास्त्र अभ्यास होते, विद्वान होते आणि कीर्ती महान होती, दिशादायक होते. अजून कोण येणार होते? प्रतिष्ठित व्यक्ती येणार होते, ऋषी मुनी येणार होते, पिता येणार होते, पुत्र येणार होते आणि कन्या व भगिनी येणार होते. त्याच्यानंतर त्याचे मित्र पण येणार होते कार्यक्रमाला. मित्रांचे नाव कोणते? प्रकाश, आकाश आणि आनंद येणार होते. त्याच्या मैत्रीण येणार होत्या, हरी, रीती, प्रीती, सविता आणि कविता येणार होते. त्याच्यानंतर हे झाले मित्रांनो निमंत्रण. मग यज्ञ करायचा असला, यज्ञ करण्याकरिता आपल्याला शुभ दिन सिलेक्ट करायला लागते, तारीख डिसाइड करायला लागते. तर यज्ञ शुभ दिन चतुर्थी. कोणता? चतुर्थीचा दिवस. मग यज्ञ करण्याकरिता काय लागते? पुष्प लागते, जल लागते आणि अग्नी लागते. आता यज्ञ कुठं करायचं? तर ते अरण्य म्हणजे जंगलात काय राहते? पशु राहतात, पक्षी, प्राणी असतात, झाड असतात. तर झाडाखाली भगवान विष्णूचे मंदिर होते. झाडाखाली विष्णू भगवानाची मूर्ती होती आणि तिथं मंदिर होते. मंदिराचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर मित्रांनो दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रिय जगन्नाथ स्वामींनी कीर्तन केले. काय केले? कीर्तन केले. प्रिय जगन्नाथ स्वामींनी कीर्तन केले. भाविक कीर्तन सुरू केले आणि भाविक दान करू लागले. धर्म, कर्म आणि स्वर्ग, नरक याच्याबद्दल कीर्तनामध्ये सांगण्यात आला. काय?
धर्म कर्म स्वर्ग आणि नरकाबद्दल सांगण्यात आला. त्याच्यानंतर पृथ्वी जन्म व मृत्यू याच्यात भीती बाळगू नका. स्वामी जगन्नाथ स्वामींनी काय सांगितले? पृथ्वी जन्म मृत्यू याच्यामध्ये भीती बाळगू नका असा संदेश दिला. संदेश कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना प्रसाद दिले व भोजन झाला. भोजन झाला. तर हे प्रकृती, पृथ्वी म्हणजे प्रकृती, संस्कृती आणि निर्मिती. प्रकृती, संस्कृती आणि निर्मिती म्हणून संसार बनलेला आहे. संधी ही संसारात येण्याची संधी परंतु यद्यापि अशी कुणालाही येत नाही. यद्यापि यधीमती हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवाल. अशी संधी कोणाला पण येत नाही. यद्यापि कर्ण आणि नदी ही अशी 3 नावे लक्षात ठेवा मित्रांनो. हे झाले तुमचे तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द. संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द त्यांना तत्सम शब्द म्हणतात मित्रांनो. जर तुम्ही असे राजा, विद्यार्थी, गणित, भूमिती, भूगोल ग्रंथ असे जर कधी तुम्ही पाठ केले तर तुम्हाला लक्षात राहणार नाही ना. जर तुम्ही एक राजा नावाचा विद्यार्थी होता, गणित, भूमिती, भूगोल ग्रंथ लिहित होता, त्याचा प्रिय मित्र सत्कार करण्याचे ठरवले आणि सर्व मित्रांनी समर्थन केले. ते समिती गठीत केले. कार्यक्रमाला कोण कोण येणार होते, निमंत्रण कोणाला द्यायचा? गुरु, त्याचे गुरु होते जगन्नाथ स्वामी. ते कसे होते? शास्त्र अभ्यास होते, विद्वान होते, कीर्ती त्यांची दिशा महान होती. प्रतिष्ठित व्यक्ती. त्याच्यानंतर अजून कोण येणार होते? प्रतिष्ठित व्यक्ती येणार होते, ऋषी येणार होते, मुनी येणार होते, पिता, पुत्र, कन्या व भगिनी येणार होत्या. प्रिय अजून कोण होणार होते? त्याचे मित्र येणार होते. प्रिय मित्र आकाश, प्रकाश, आकाश, आनंद, हरी, रती, प्रीती आणि सविता त्याच्या मैत्रीण पण येणार होत्या. त्याच्यानंतर यज्ञ करण्याची डेट फिक्स करायला लागते. यज्ञ शुभ दिन कोणता? चतुर्थीचा सिलेक्ट केले. त्याचे यज्ञ करण्याकरिता पुष्प, जल व अग्नी लागते. ते कोठे करणार होते? अरण्यामध्ये. पशु पक्षी व प्राणी, अरण्यामध्ये पशु पक्षी प्राणी आणि वृक्ष असते. तर वृक्षाचे झाड म्हणजे झाडाखाली एक विष्णू भगवानाचा मंदिर होता आणि तिथं विष्णू भगवानाची मूर्ती होती, तिथं मंदिर होता. त्याच्यानंतर स्वामी जगन्नाथ स्वामीचे कीर्तन सुरू झाले. भाविक जमा झाले. भाविकांनी दान, धर्म, कर्म त्याच्याबद्दल स्वामी समर्थ स्वामी जगन्नाथांनी याच्याबद्दल सांगितले. धर्म, कर्म, स्वर्ग व नरक याच्याबद्दल सांगितले. पृथ्वीवर एकदा जन्म येतो, मृत्यू व भीती बाळगू नका असा संदेश दिले व त्याच्यानंतर प्रसाद दिले व भोजन दिले. व प्रकृती व संस्कृती व निर्मिती हे संसार बनून झालेले आहे. अशी संधी कुणालाही येत नाही. परंतु यद्यपि यदामती हे लक्षात ठेवा मित्रांनो. यदामती, कर्ण व नदी हे झाले मित्रांनो तत्सम शब्द. आता आपण तद्भव शब्द बघणार आहोत. याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊन टाका मित्रांनो. आता आपण तद्भव शब्द बघणार आहोत. तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये आल्यानंतर चेंज होतात ते शब्द मित्रांनो. तर संस्कृत शब्द म्हणजेच काय? तद्भव शब्द म्हणजेच काय? संस्कृत मधून मराठीत येताना शब्दाच्या रूपात बदल होते म्हणजेच चेंज होते. त्यांनाच तद्भव शब्द म्हणतात मित्रांनो. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झालेला असतो त्यांना तद्भव शब्द म्हणतात मित्रांनो. तर हे शब्द आपण तत्सम शब्द बघितला, त्याच्यावर ट्रिक बघितला होता मित्रांनो. आता तद्भव शब्द तुम्हाला संस्कृत शब्द माहित असला तर संस्कृत शब्दाच्या मराठीत येताना काय बदल झाला ते बघू मित्रांनो. तर अज्ञानी आपण अज्ञानी म्हणतो, तर तो कोणता शब्द झाला? संस्कृत शब्द झाला. आणि अज्ञानीच्या मराठीत येताना अडाणी झाला. आणि
धूम्र याच्या धूम्र हा संस्कृत शब्द आहे मित्रांनो, याच्या मराठीत धूर झाला. आणि कोमल याच्या मराठीत येताना कोवळा झाला. पै म्हणतो तर पैच्या मराठीत पाणी झाला. पै हा शब्द संस्कृत शब्द आहे. आणि भात्रा हा शब्द संस्कृत शब्द आहे, त्याचा मराठीत येताना भाऊ झाला. भात्रा म्हणजेच भाऊ. आणि दीप याच्या संस्कृत मध्ये दीप हा शब्द संस्कृत आहे, त्याचा मराठीत रूपांतर झाल्याने दिवा होतो मित्रांनो. दीप म्हणजेच दिवा. अश्रू म्हणजेच आसू. अश्रू हा शब्द संस्कृत आहे आणि त्याला मराठीमध्ये आपण आसू म्हणतो. कंटक म्हणजेच कंटक हा शब्द संस्कृत मध्ये कंटक यालाच मराठीमध्ये काटा म्हणतात मित्रांनो. काटा. आणि गृह म्हणजेच घर होते. हा मराठी शब्द आहे. अंध म्हणजे संस्कृत शब्द झाला. अंधच तो आंधळा झाला. अग्नीचा आग झाला. अग्नीचा आग मराठीमध्ये येताना आग झाला. आणि तक्र याचा ताक झाला. ताक हा शब्द मराठी आहे आणि त्याचा संस्कृत कधी जर बघितला तर तक्र आहे. आणि मूल म्हणजेच मूल हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठीत होताना मूळ झाला. पंख हा संस्कृत शब्द झाला. पंख हा संस्कृत आणि त्याचा मराठीमध्ये पंख झाला. हस्त म्हणजेच हात पण होते, तर हस्त हा शब्द संस्कृत आहे आणि मराठीमध्ये हात झाला. गायचा गाय झाला. पर्णचा मराठीत पान झाला. आणि चक्राचा चाक झाला. पातचा पाय झाला. अंजलीचा ओझळ झाला. आणि क्षेत्राचा शेत झाला. दुग्धचा दुग्ध झाला. आणि शीर्षचा शिर झाला. शीर्षचा मराठीमध्ये रूपांतर होताना शिर झाला. हे मित्रांनो संस्कृत शब्द आहेत आणि हे मराठी शब्द आहेत. अश्रूचा आसू झाला. आणि विनीतचा विनीती. ग्रासचा घास झाला मित्रांनो. कर्णचा कान. आणि मरकट हा शब्द संस्कृत आहे आणि तो माकड झाला. उद्यमचा उद्योगी. धूम्रचा धूर. हेच शब्द मित्रांनो वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. तद्भव शब्द याच्या व्यतिरिक्त एक्झाम मध्ये ज्या आलेले नाही आहेत, हे जे एक्झाम मध्ये आलेले आहेत तेच शब्द आहेत मित्रांनो. संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले शब्द जे जसे तसे येतात, मूळ रूपात बदल होत नाही, त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आणि जे तद्भव शब्द म्हणतात. आणि तत्सम शब्द जे संस्कृत मधून मराठीमध्ये जसे तसे आलेले असतात, मूळ रूपात बदल होत नाही, त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आता आपण याच्यानंतर देशी शब्द कोणते आहेत ते बघणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण देशी शब्द बघणार आहोत मित्रांनो. जे शब्द संस्कृत मध्ये आपण बोली भाषेमध्ये वापरतात त्यांना देशी शब्द असे म्हणतात मित्रांनो. जे शब्द मूळ मराठी मूळ महाराष्ट्रातील रहिवासी बोली भाषेत मेन शब्द आहे. ह्या बोली भाषेत आपण जे शब्द वापरतो त्यांना देशी शब्द असे म्हणतात मित्रांनो. तर हे देशी शब्द ओळखा म्हणून एक्झाम मध्ये येत असतात. तर पहिला आहे ढेकून. ढेकून हा आपला आपण बोली भाषेत वापरतो. ढेकून, लुगडे, डोंगर, ओटा. हे मित्रांनो काही तुम्हाला समजवण्याला काही ह्या नाही. पुन्हा जर तुम्ही रिव्हिजन केले तर तुम्हाला लक्षात येऊन जातात. आणि जे शब्द हे देशी शब्द आहेत गावठी ते शब्द लक्षात येऊन जातात मित्रांनो. तर ढेकून, लुगडे, डोंगर, ओटा, घोडा, धोंडा आणि गार हे आहेत मित्रांनो. पोट, लाकूड, डोके, झोप, झाड, अबोल, रेडा, पोरकट, लूट, पटकट, उतरण, दगड, डोळा, पीठ, कंबर, उडी, शेतकरी, चिमणी, वारकरी, धपाधप, आजार, लाजरा, बोका, मळमळ, वेडा, गुटका आणि धड. अजून काही देशी शब्द आहेत मित्रांनो आपण जे बोली भाषेमध्ये वापरतो ते.
तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं? तत्सम शब्द म्हणजेच तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठी मध्ये जसे तसे आलेले शब्द त्यांना तत्सम शब्द, आणि तद्भव शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना मूळ रूपामध्ये चेंज होते, बदल होते, त्यांना तद्भव शब्द म्हणतात मित्रांनो. आणि जे शब्द महाराष्ट्राच्या बोली भाषेमध्ये वापरतात त्यांना देशी शब्द म्हणतात. जर तुम्हाला मित्रांनो याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण उपसर्ग शब्द कोणते आणि प्रत्यय गटित शब्द कोणते ते बघणार आहोत मित्रांनो. तर उपसर्ग गटित शब्द, उपसर्ग गटित शब्दाच्या पूर्वी जे आलेले असतात त्यांना आपण उपसर्ग म्हणतो. शब्दाच्या पूर्वी जे अक्षर आलेले असतात, जोडले असतात, त्यांना उपसर्ग म्हणतात मित्रांनो. शब्दाच्या पूर्वी जे जोडली गेलेले अक्षर असतात त्यांना उपसर्ग म्हणतात. उदाहरणार्थ आहे अतिशय. सय म्हणजे हा अति, हा अगोदर आलाय मित्रांनो, याला उपसर्ग म्हणतात. अनुकरण या शब्दातील उपसर्ग कोणता? तर अनु आहे. अपसय या शब्दातील उपसर्ग तर अप आहे. आ जन्मचा आ आणि दुर्गमचा दु हा उपसर्ग आहे मित्रांनो. तर संस्कृत भाषेतील उपसर्ग कोणकोणते आहेत आणि मराठी भाषेतील उपसर्ग कोणते आहेत? पारसी आणि अरबी भाषेतील हे उपसर्ग आहेत. संस्कृत भाषेतील उपसर्ग कोणते आहेत? अति आहे, आदि आहे, अनु, अग, अभि, अत्र, आ, यत्र, उत, उप, दुस, नीर, परा. हे मित्रांनो कोणत्याही शब्दाचे अगोदर जर आले असतील तर त्यांना आपण म्हणायचा उपसर्ग. हे संस्कृत भाषेतील. आणि मराठी भाषेतील उपसर्ग कोणते आहेत? अ, अन, आड, अ, औ, नि, पड, फड, भर हे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. याच्यानंतर पारसी भाषेतील उपसर्ग बे, बेला, हर, दर, बिन, गैर हे पारसी व अरबी भाषेतील उपसर्ग आहेत मित्रांनो. हे पारसी भाषेतील उपसर्ग आहेत येथपर्यंत. आणि हे आहेत अरबी भाषेतील उपसर्ग, अरबी भाषेतील. आणि ते त्याच्यानंतर आहे प्रत्यय घटित शेवटी म्हणजे शब्दाच्या शेवटी जो आलेला शब्द असतो त्याला आपण प्रत्यय घटित म्हणतात. तर शब्दाच्या शेवटी आणि इथं शब्दाच्या पूर्वी जे आलेले शब्द असतात त्यांना प्रत्यय घटित म्हणतात. उदाहरणार्थ धार्मिक, धार. तर हा आहे मित्रांनो शब्दाच्या शेवटी आलेला शब्द क. इक धार्मिक म्हणजे हा लागलेला आहे इथं धार्मिक. नवीन, विन, इन हा लागलेला आहे मित्रांनो. हे प्रत्यय लागलेले आहे. जी, नवीन, सिलाई ई लागलेला आहे. टाकाऊ उ लागलेला आहे. झोपाळू उडगुडा लागला आहे. आणि इथं क लागलेले आहे मित्र. तर प्रत्यय संस्कृत प्रत्यय कोणकोणते आहेत आणि मराठी प्रत्यय कोणकोणते आहेत? अन, आन, अनिय, आ, इक, त, तव्य, ती, य हे आहेत मित्रांनो संस्कृत प्रत्यय. आ, इ हे पाठ हे लक्षात ठेवण्याला इजी आहेत मित्रांनो. आ, आई, आऊ, आरी, आळू झाला. येथपर्यंत पाठ येथपर्यंत ठेवायचं. मग इथून इक, इथपर्यंत आणि इथपर्यंत प, पी, पा, नारा. इथं मित्रांनो जे धातू साधित शब्द असतात ते प्रत्यय घटित शब्द असतात. तर हे आहेत मित्रांनो उपसर्ग म्हणजेच अगोदर आलेला, पूर्वी आलेला जो शब्द असतो त्याला उपसर्ग म्हणतात. आणि जो नंतर आलेले जे शब्द असतात, शब्दाच्या शेवटी आलेले शब्द असतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. तर हे जे उपसर्ग आहेत मित्रांनो ते तुम्ही लक्षात ठेवा. ते लक्षात राहिले तर शब्द किंवा उपसर्ग कोणता आहे हे प्रत्येक एक्झाम मध्ये विचारतात मित्रांनो. ह्या शब्दामध्ये उपसर्ग कोणता आहे आणि
प्रत्यय कोणता आहे हे विचारतात मित्रांनो. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण अनुकरणवाचक शब्द कोणते आहेत, अभ्यस्त शब्द कोणते आहेत ते आपण बघणार आहोत मित्रांनो. अभ्यस्त याचे 3 प्रकार पडतात, पूर्ण अभ्यस्त, अनुकरण अभ्यस्त आणि अंशाभ्यस्त असे प्रकार पडतात मित्रांनो. हे पूर्ण अवस्था म्हणजे पूर्ण रिपीट होत असतात, पुन्हा पुन्हा रिपीट होतात. आणि अंशावस्था म्हणजे फक्त एकच शब्द रिपीट होत नाही. आणि अनुकरण वाचन, अनुकरण म्हणजेच ध्वनीची रिपीटता होते, म्हणजे ध्वनिदर्शक शब्द रिपीट होत असतात, ते अनुकरण वाचक शब्द असतात मित्रांनो. तर चला मग आपण बघूया अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे एकाच अक्षराची, एकाच शब्दाची किंवा काही अक्षराची पुनरावृत्ती होते, पुनरावृत्ती होते. अभ्यस्त शब्द म्हणजेच काय, अभ्यस्त शब्द म्हणजेच एकाच शब्दाची किंवा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होणे, त्यालाच अभ्यस्त शब्द असे म्हणतात. याचे 3 प्रकार पडतात मित्रांनो, 3 प्रकार पडतात, पूर्ण अभ्यस्त आणि अंशाभ्यस्त आणि अनुकरण. पूर्ण अभ्यस्त या शब्दावरूनच आपल्याला कळते की इथं पूर्ण शब्द रिपीट होत असतात. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्यांना पूर्ण अभ्यस्त म्हणतात. म्हणजेच बघा मित्रांनो, उदाहरणार्थ बघा, हड हड रिपीट झालेला आहे, वट वट रिपीट झालेला आहे, कट कट रिपीट झालेला आहे, मऊ मऊ रिपीट झालेला आहे, लाल लाल रिपीट झालेला आहे. म्हणजेच एक शब्द पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्यांना पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. गार गार झालेले, मऊ मऊ, ऊन ऊन, ते पूर्ण म्हणजे एकच शब्द रिपीट येऊन पूर्ण अभ्यस्त. पूर्ण अभ्यस्त म्हणजे पूर्ण रिपीट, एक शब्द पूर्ण रिपीट होते मित्रांनो. आणि अंशाभ्यस्त मध्ये एक अक्षर पूर्ण रिपीट होतात, फक्त एकच अक्षर चेंज होत असते इथं. जेव्हा पूर्ण शब्द जसाच्या तसा न होता न येता एखादे अक्षर बदलून येते त्याला अंशाभ्यस्त. म्हणजे एकच अक्षर इथून बदलत येते मित्रांनो. धूस पूस, इथं कोणता अक्षर चेंज आहे, पूस चेंज आहे, पूस चेंज आहे. आणि इथं रूट फूट, इथं पण हा चेंज आहे, फूट चेंज आहे. आणि इथं पट चेंज आहे मित्रांनो. लट पट, तर इथं लट नाही आलेला, प आलाय. इथं तड मड म्हणजे इथं म चेंज झालेला आहे. आणि इथं लग बग म्हणजे इथं ब चेंज झालेला आहे. इथं आर पार, तर इथं प चेंज झालेला आहे. आणि लेचा पेचा आणि सट सरफट हे शब्द आहेत मित्रांनो. म्हणजे पूर्ण अवस्थामध्ये पूर्ण शब्द रिपीट होत आहे आणि अंशावस्थामध्ये एक शब्द, तोही तिसरा अक्षर मित्रांनो चेंज होत आहे. अनुकरण वाचक म्हणजेच ध्वनिदर्शक शब्द असतात. अनुकरण वाचक म्हणजेच ध्वनिदर्शक शब्द असतात. ध्वनिदर्शक शब्द असतात. तर या शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते त्याला म्हणजेच पूर्ण अवस्थामध्ये ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती नसते. इथं ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेला असते. म्हणजे पीर पीर, रिमझिम, मुळमुळ, हळूहळू, किरकिर, कटकट. हे बघा मित्रांनो, किरकिर आहे, किरकिर हा कशाचा तरी आवाज आहे. रिप रिप, रिमझिम पावसाचा आवाज आहे. फडफड फडफड, गडगड गडगड ढगाचा आवाज आहे. हे जे ध्वनिदर्शक शब्द असतात ते रिपीट होत असतात, त्यांना अनुकरण वाचक शब्द असे म्हणतात मित्रांनो. हे झाले अभ्यस्त याचे प्रकार. अभ्यस्त याचे प्रकार. अभ्यस्त म्हणजेच एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा रिपीट झालेला असते त्याला अभ्यस्त म्हणतात. आणि त्याचे 3 प्रकार पडतात, पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक अभ्यस्त. पूर्ण अवस्थामध्ये पूर्ण शब्द रिपीट झालेला असते आणि अंशावस्थेमध्ये एकच शब्द रिपीट झालेला नसते, दुसरा शब्द आलेला असते. पूर्ण रिपीट न होता एकच शब्द रिपीट झालेला असते, त्याला अंशावस्था म्हणतात. आणि अनुकरण वाचक म्हणजे ध्वनिदर्शक शब्द असतात, ते पुन्हा रिपीट झालेले असतात, त्यांना अनुकरण वाचक शब्द म्हणतात. तर आतापर्यंत आपण मित्रांनो काय काय बघितलं,
सिद्ध शब्द अगोदर आपण बघितलं सिद्ध शब्द कोणते आहेत आणि साधित शब्द. सिद्ध म्हणजेच तत्सम, तद्भव आणि देशी शब्द हे 3 प्रकार पडतात. आणि साधित शब्दाचे प्रत्यय गट, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अनुकरणवाची, अभ्यस्त आणि सामासिक. आणि अभ्यस्ताचे 3 प्रकार पडतात, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक अभ्यस्त. सामाजिक शब्द म्हणजे मित्रांनो 2 शब्द जोडून एक शब्द तयार होतो, त्याला सामाजिक शब्द म्हणतात. जर तुम्ही आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. याचे तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर हाय म्हणून पाठवा मित्रांनो. थँक्यू. स्क्रीनशॉट घेऊन टाका.